सुधाकर. साहेब साहेब मला तिने फोन केलेला साहेब स्टँडवर घ्यायला ये म्हणून. मी जर घ्यायला गेलो असतो तर आज माझी बायको घरी असते साहेब. साहेब मी नवरा म्हणून नीच आहे साहेब. साहेब एवढ्या वर्षात तिने कुठलीच अपेक्षा केली नाही माझ्याकडून, कुठलीच नाही. मी तिची कुठलीच हाऊस माऊस केली नाही, तिच्या मनाचा विचार केला नाही साहेब. पण साहेब ती खरं प्रेम करत राहिली साहेब माझ्यावर. माझा संसार लय धीराने केला साहेब तिने. आणि मी काय केलं साहेब. असं धीर नाही सोडाय, खंबीर आहे. ऋतिकचा विचार करा. आता तुला त्याची आई आणि बाप आहेस. धीर नाही सोडा. साहेब साहेब माझी बायको लय साधी होती हो, लय साधी भोळी होती एकदम. कधी कुणाला सर म्हणले नाही, कधी कुणावर राग नाही. पण तिला असं मरण यावं का साहेब का? काही प्रश्नांची उत्तर नाही सापडत. असं खचून नाही चालणार आपल्याला. छोटा मुलगा आहे, त्याचं भविष्य आहे, त्याचं भवितव्य आहे, त्याचा विचार करायचा. साहेब माझा आधार गेला साहेब. ऋतिकच्या भविष्याचा विचार करायचा, त्याच्यासाठी झाला. खचून नाही जायचं. आपल्याला फार काम करायचं, महत्वाचं काम करायचं. हे सोडून कसं आहे. आम्ही सगळे गावकरी तुमच्या पाठीशी आप्पा. तुम्ही खंबीर राहा. काकू थोडं थोडं खाऊन घ्या ना, तुम्हालाच त्रास होईल नंतर. कसं जेवणार पोरी? मी सकाळी घास तरी उतरेल का? घरातली तरणी पोरच गेल्यावर जेवण कसं जाईल ग? आत्या, आपल्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मला मान्य आहे. पण तुम्ही असं उपाशी राहिला तर तुमच्या तब्येतीला काय झालं तर? आज जाऊबाई असत्या तर त्यांनी कुणाला उपाशी राहू दिलं असतं का? त्यांनी कधीच कुणालाच वाड्याबाहेर उपाशी सोडलं नाही. मग आज कुणी त्यांच्यामुळे उपाशी राहिलं तर त्यांच्या आत्म्याला बरं वाटेल. खाऊन घ्या 2 घास. रंजना आत्या, खाऊन घ्या. आप्पा नाही म्हण नको. बाकी चंदी अहो थोडं तरी खावा. आप्पा 2 घास खाऊन घ्या. हवं नाही नको. आजी लेकराला उठव, 2 घास खाऊ घाल. ऋतिक, ए ऋतिक बाळा, उठ 2 घास खाऊन घे. उठ 2 घास खा. चल. अरे जेवायचं, असं नाही करायचं. ऋतिक, ए बाळा उठ ना, थोडं खाऊन घे. मम्मी आली का? कुठे आहे ती? कुठे आहे ती? कुठे आहे मम्मी? कुठे? ए ऋतिक बाळा, रडू नको ना, थोडंसं खाऊन घेशील ना? हे बघ, मला सांग, आई असती आणि तू असं रडला असता तर तिला आवडलं असतं का?
त्या भावाने केलेला खड्डा बुजवतोय. मोती बाबा इथं सापडले ना. तर कशासाठी? हा हो ते घरात तिकडं मन लागत आहे. श्यामल वहिनीची आठवण येते, त्रास होतोय मगले. मग आपलं मन रमवण्यासाठी करतोय काहीतरी. समजू शकते मी. जेवण करून घ्या. हो नाही ते सगळे हातपाय सगळे खराब झालेत. आंघोळ करायला लागेल. आंघोळ केल्यानंतरच जेवेन मी. गोपाळजी, मला माहिती आहे तुम्ही नंतर जेवणार नाही. हात धुवून घ्या किंवा हवं तर मी भरवते. या आलीला जर आमच्याबद्दल कळलं तर उगाच माझ्या मागे कटकट करेल. त्यांना माहिती आहे सगळं. काय माहिती? मीच सांगितलंय काय? की तुम्ही मागे आहात आणि तुमच्यासाठी मी जेवणाचं ताट घेऊन आले ते. त्या काहीच नाही म्हणाल्या. अहो